जोडी चर्चेत असायचा प्रश्न नाही आहे, पण दोघं आम्ही खूप मित्र आहोत आणि ज्या भागातनं येतो दोघं एका शक्तीच्या विरोधात संघर्ष करतो. दोघांचे प्रश्न जवळपास सारखे आहेत आणि दोघांचे विचार सारखे आहेत. दोघंही आम्ही सगळे मतदारसंघासाठी काम करणारे आहोत, पार्टीसाठी मनापासून काम करणारे आहोत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आणि हे सगळं काम करत असताना आमच्या सवयी सारख्या आहेत. आम्ही दोघेही निर्व्यसनी आहोत, आम्ही दोघंही व्यायाम करतो, दोघांच्या सवयी सारख्या आहेत आणि म्हणून आम्ही सगळे दोघंही सभागृहामध्ये एकत्र असतो. सातारा जिल्ह्याला विशेषतः 4 मंत्रिपद वाट्याला आली, कसं बघताय? तो सातारा जिल्ह्याचा बहुमान मी या निमित्तानं समजतो, पण हे समजत असताना खूप मोठी जबाबदारी पण सातारा जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्याच नेत्यांच्यावर आहे की पार्टीनं जबाबदारी दिलेली आहे, आदरणीय देवेंद्रजींनी जबाबदारी दिलेली आहे आणि जबाबदारी पार पाडत असताना ज्या अपेक्षा पक्षाच्या आहेत, ज्या अपेक्षा जनतेच्या आहेत, ज्यासाठी आपल्याला ही जबाबदारी दिली ती पार पडावी आणि पडण्यासाठी मनापासूनचे प्रयत्न करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. नाही, राजेंचा फोन आलेला होता, राजेंनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांच्या शब्दातल्या शुभेच्छा आपण सगळे मिळून काम करू, जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन काम करू, अशा पद्धतीने शुभेच्छा त्यांनी दिल्या होत्या. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.